कोणत्याही झंझटशिवाय वेगळा भात न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये होणारा असा मऊ मोकळा भात असलेली चिकन बिर्याणी. कुकरच्या एका शिट्टीमध्ये केली आहे तरी किती मऊ मोकळा भात झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी अर्धी वाटी दही, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे हळद, 2 चमचे बिर्याणी मसाला, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, चवीनुसार मीठ, 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि तळून घेतलेला कांदा. हे सगळं घालायचं आणि चिकनला चांगलं लावून घ्यायचं. आता तुम्ही कांदा बघत असाल ना, छान कुरकुरीत झाला आहे. आणि लक्षात घ्या, दही घेताना आंबट दही घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं आहे. आता याला 20 ते 25 मिनिटे मुरवत ठेवूया. तर इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. तर तांदूळ एका ताटामध्ये काढायचा. तांदूळ 20 ते 30 मिनिटे धुवून असंच ठेवायचा. तर आता मी तांदूळ ताटामध्ये पूर्णपणे काढून घेतले आहेत. आता कुकरमध्ये करतोय म्हणून ही एक्स्ट्राची स्टेप. तर या तांदळामध्ये आपल्याला आता घालायचं आहे अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि पाव चमचा मीठ. याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे लांब दाण्याचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोलम तांदूळ देखील वापरू शकता. तर तांदळाला हे सगळं लावून याला बाजूला ठेवू. तर आता गरम तेलात काही खडे मसाले घालू. 3 लवंग, 2 दालचिनी तुकडे, 1 चक्रफूल, 4-5 काळी मिरी, 2 वेलची आणि जिरं. यातले काही खडे मसाले नसले तरी चालेल. तर सगळे मसाले तेलात घालायचे आणि अर्धा मिनिटे परतून घ्यायचे. तर आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. जर तुम्हाला तुपाचा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही ही फोडणी तुपात केली तरी चालेल. आता हे चिकन घातलं. गॅस मोठाच ठेवायचा आहे. गॅस आपल्याला कुठेही कमी करायचा नाही. तर आता चिकन 5 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे. हे चिकन नुसतं शिजवून जरी खाल्लं ना तरी खूप छान लागेल, सुक्कं चिकन म्हणून. तर आता चिकन चांगलं 4-5 मिनिट परतलं आहे. तर मी चमच्याच्या साहाय्याने 4-5 मिनिट हलवून घेतलं आहे. तर आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर चिकन परतून झालेलं आहे. याला थोडं सेट करून घेतलं. तर आता ह्यावर थोडासा तळलेला कांदा पसरून घालायचा. तर इथे मी कांद्याला चांगलं पसरून घेतलं. तर आता जे मगाशी तांदूळ मिक्स करून घेतले होते ना, ते तांदूळ असे याच्यावर पसरून घालायचे आहे. हे असे पसरवून एकसारखे करायचे. तर आता जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या 1.25 पट पाणी घालायचं. तर मी इथं एकूण 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तर आता पुन्हा यावर थोडासा कांदा घालायचा आहे. थोडासा बारीक केलेला पुदिना आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. वरून 2 ते 3 चमचे तूप घातले तरीही चालेल. तर आता गॅस चालू करायचा आणि मोठ्या आचेवर फक्त एकच शिट्टी करायची आहे. चला, तर कुकरची शिट्टी झाली. वाफ आपोआप जिरून द्यायची आहे. आणि हे बघा, कुकरमध्ये करूनही भात किती मस्त झालेला आहे. एकदम असा मोकळा मोकळा झाला आहे. तरीसुद्धा अजिबात चिकट झालेला नाही. तुम्ही बघू शकता. चला, तर लगेच ताट वाढायला घेऊयात. बघा ना किती भारी झाली. वाटते का ही कुकरमध्ये केली आहे? अजिबात नाही. भाताचा शीत न शीत मोकळा झालेला आहे. मस्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये चिकन बिर्याणी तयार. चला, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.